किरणदादा शेळके यांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी धनंजय याला मॅन ऑफ द मॅचचा किताब देतोय. 2 स्पेलमध्ये 2 विकेट 15 धाबा आणि बॅटिंग करत असताना एक षटकार त्यांच्या बॅटमधून आला. ते धनंजय ठरलेत या मॅचचे मॅन ऑफ द मॅच. नेक्स्ट मॅच आपण पाहताय मार्केबाडी आणि त्यांच्या विरोधामध्ये पवन एंटरप्राइजेस कलंबोली. एक बिग फाईट इथून आपल्याला पाहायला मिळेल. चला 4 ओव्हरची मॅच असेल. सेकंड राऊंडला इथून सुरुवात झाली आहे. पहिली मॅच आपण पाहताय कलंबोली आणि त्यांच्या विरोधामध्ये मार्केबाडी. पवन एंटरप्राइजेस कलंबोली आणि त्यांच्या विरोधामध्ये आपण पाहताय मार्केबाडी. दोन्ही अगदी आपण पाहताय या कर्जत टेनिस क्रिकेटमधील अगदी दादा संघ आहेत, मोठे संघ आहेत. एकमेकांच्या विरोधामध्ये आपण पाहताय या ठिकाणी बऱ्याचदा क्रिकेट खेळलेत. परंतु आता ह्या आमदार चषक 2025 मध्ये ही लढत कशा प्रकारे होईल ते देखील आपण पाहणार आहोत. पहिलं षटक घेऊन आला नामदेव मार्केबाडी टीम कडनं. सेकंड गेंदवरती संतोष गारे, नॉन गेंदवरती ऋषी. पहिलाच बॉल कट केलाय. अगदी आपण पाहताय पॉइंट मधून चेंडूला काढलाय. बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. पहिल्याच बॉलवरती गोलंदाजाचं भव्य स्वागत केलंय. संतोष घारेच्या बॅटमधून आलाय. नामदेव मार्केच्या विरोधामध्ये पहिला चौकार. याबली कट करायचं होतं. बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. डॉट बॉल इथून आपण पाहताय पुनश्च एकदा त्याच रिझन मध्ये हा फटका खेचायचा होता. परंतु यावेळी गती आहे ना थोडीशी कमी केली होती नामदेव मार्के यांना. हा थोडासा फसवा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. हा डॉट बॉल आपण पाहताय. नामदेव मार्के या टीमला लीड करतोय. अगदी आपण पाहताय बरेचसे प्लेयर नामदेव मार्के यांनी घडवलेत आपल्या टीमसाठी आणि आता मात्र त्यांना घेऊन खऱ्या अर्थानं पुनश्च एकदा मैदानाच्या आतमध्ये उतरलेत. आज देखील आपण पाहताय बरेचसे यंगस्टर आपल्याला पाहायला मिळतात. नवनवीन खेळाडू घेऊन आज मैदानाच्या आतमध्ये आणि स्वतःचा मुलगा देखील त्यांचा आज या मैदानामध्ये इन ॲक्शन पाहायला मिळतोय. लोअर फुलटॉस ऑन साईडला टर्न केला. डीपमध्ये त्या ठिकाणी विशाल आपल्याला पाहायला मिळतोय. विशाल माली त्या ठिकाणी पाहताय. चांगली फीडिंग तोपर्यंत एकच धाव आपण पाहताय. आज कर्णधार खऱ्या अर्थानं विशाल माली आहे मार्केबाडी टीमकडनं. आज त्याच्या खांद्यावरती जबाबदारी दिली आहे नामदेव मार्के यांनी. अगदी आपण पाहू शकता बॅटिंगसाठी नामदेव मार्के अगदी 5व्या क्रमांकावरती आलेत. म्हणजे आज संपूर्ण यंगस्टरकडे जबाबदारी सोपवली आहे. परंतु पहिलं षटक तेच टाकणार कारण की जिथे सुरुवात चांगली होणं फार गरजेचं आहे. इथे अगदी आपण पाहताय दांडी गुल फर्निचर डिस्ट्रॉय. फलंदाज बाद ऋषीला परतवलंय. ते देखील राहिलेत. त्यांना विनंती आपण मुख्य व्यासपीठावरती आपलं सहर्ष स्वागत. आणि इथून आपण पाहताय पहिला हादरा मिळतोय तो पवन एंटरप्राइजेस कलंबोली टीमला ऋषीच्या स्वरूपामध्ये. परफेक्ट यॉर्कर होता. अगदी बॅट अँड पॅडच्या मधून बॉल निघून गेला होता एस्टांचा भेद घेणारा आणि तिथे मात्र एस्टा डिस्ट्रॉय झाला आणि पहिली विकेट आली आहे. काही जबरदस्त स्पेल हाताळतात नामदेव मार्के. भरपूर सारा क्रिकेटचा अनुभव आहे. भरपूर सारा क्रिकेटचे उतार चढाव पाहितलेत आणि त्यांच्या आता समोर देखील आपण पाहताय ना तेवढेच एक्सपिरियन्स आपल्याला या ठिकाणी दशरथ देशमुख पाहायला मिळतात. म्हणजे आता तोडी सोड जशाच तसं आता मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतील. इथे पाठीमागे केल्याचा शॉट फाईन लेग मध्ये. इथे मात्र कॉलिंग चुकली आहे. दोन्ही गाड्या एकाच पटरीवरती. फलंदाज बाद. संतोष गारेची मोठी विकेट आली आहे. रनआउटच्या स्वरूपामध्ये परतावं लागतंय.
वरती चेंडू आदलला आणि ते अगदी आपण पाहताय LBW इथून अगदी आपण पाहताय दशरथ देशमुख देखील बाद. अगोदरच्या चेंडूवरती संतोष गारे रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद झाले आणि त्यानंतर दशरथ देशमुख ही मोठी विकेट आली आहे. पवन एंटरप्राइजेस कलंबोली टीमची इथून अगदी आपण पाहताय एक षटकाचा खेळ समाप्त झाला. एक षटकामध्ये धाबा आल्या त्या अगदी आपण पाहताय 5 विकेट आल्या त्या 2. एक ओव्हरचा खेळ समाप्त झालाय 5 धाबा आल्यात 2 विकेट इथून आपण पाहताय जबरदस्त स्पेल पाहायला मिळालं. इथे कट केलाय अगदी आपण पाहताय गलीमधून बॉलला काढलाय बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. इथे चौकार पाहायला मिळतोय. ज्ञानेश्वरच्या बाटमधून अगदी बाहेर जाणारा बॉल त्याला हलक्या हाताने कट केलं. गॅप मोठी होती माहिती आहे त्याला. तिथून बॉल निघाला तर थेट सीमारेषेच्या अगदी पलीकडे आपल्याला पाहायला मिळाला. हा चौकार आला आणि या चौकारानं धाव फलकावरती आल्यात त्या 9 धाव फलकावरती आपण पाहताय. 3 फलंदाज इथून परतलेत. ऋषी परतला त्यानंतर अगदी आपण पाहतोय संतोष गारे त्यानंतर दशरथ देशमुख आणि आता मैदानाच्या आतमध्ये ज्ञानेश्वर आणि त्याच्या साथीनं योगेश आपल्याला बॅटिंग करताना पाहायला मिळतात. यश आलाय. चांगला बॉल अगदी आपण पाहताय या बेली पडल्यानंतर थोडासा खाली राहिला जमिनीला समांतर अगदी समरन डिलिव्हरी पाहायला मिळते. डॉट बॉल आपण पाहताय पहिल्या बॉलवरती हलक्या हाताने कट केली होती तिथे चौकार मिळाला होता परंतु त्यानंतर हा डॉट बॉल आपण पाहताय. धाव फलकावरती अगदी 9 दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली आहे. बघा चेरअप करतायत इथे समोरच्या दिशेनं फटका तर चांगला आहे. क्षेत्ररक्षकाच्या अगदी आवाक्याच्या बाहेर बॉल चाललाय लॉंग ऑन सीमा पार ज्ञानेश्वरच्या बाट मधून आलाय हा षटकार. हा षटकार आला आणि या षटकारानं धाव फलकावरती 15 आपल्याला पाहायला मिळतात. विकेट आल्यात आणि इथून धाबा बनवायच्या आहेत आणि त्यासाठी संघर्ष मैदानाच्या आतमध्ये करत असताना ज्ञानेश्वर आपल्याला पाहायला मिळतोय. एक चौकार एक षटकार त्याच्या बाटमधून आला आणि खऱ्या अर्थानं हे राहिलंय पवन एंटरप्राइजेस कलंबोली टीमसाठी कारण की ज्या बेले अगदी आपण पाहताय जे सलामीचे फलंदाज आहेत जे टॉपर ऑर्डर आहेत ते बाद झाल्यानंतर ज्ञानेश्वर मैदानाच्या आतमध्ये मिडल ऑर्डरमध्ये जात असतो आणि त्या बेली खऱ्या अर्थानं तो रन करण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये करत असतो आणि तिथून टीमला अगदी आपण पाहताना त्या अडचणीमधून बाहेर काढण्याचं काम तो करत असतो. तेच काम त्याच्या माध्यमातून चालू आहे. इथून संघाला गरज आहे. इथे अगदी आपण पाहताय ऑन साईडला हा फटका काऊ कॉर्नर मला बॉल चाललाय तोपर्यंत एक धाबेतून कंप्लीट झाली आहे. एका धाब्यानं आपण पाहू शकता धावफलक जाऊन पोहोचलोय 16 वरती. यशच्या विरोधामध्ये आपण पाहता एक चौकार एक षटकार आलाय एक डॉट बॉल एक सिंगल 4 बॉलचा खेळ समाप्त. धावफलकामध्ये 16 पहिल्या षटकामध्ये अवघ्या 5 आल्या होत्या आतापर्यंत या षटकामध्ये 11 आल्यात. 4 बॉलमध्ये 11 धावा इथून खर्च केल्यात गोलंदाज यशनं.
योगेश ऑन स्ट्राईक आहेत. इथे अगदी आपण पाहताय एज आणि ठेकन फलंदाज बाद. आणखीन एक चांगला बॉल पाहायला मिळतोय. हा देखील आपण पाहताय डॉट बॉल आपण पाहताय. या ठिकाणी यश आपल्याला पाहायला मिळाला. एकंदरीत या षटकाचा खेळ इथून समाप्त झाला आणि या षटकामध्ये धाबा आल्या तर तब्बल 11. एकंदरीत संघाची धावसंख्या अगदी आपण पाहताय 16 धाबा धावफलकामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे 8च्या सरासरीनं प्रतिषटक या धाबा धावफलकामध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळतात. योगेश आणि त्याच्या साथीनं अक्षय मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय. अगदी 4थ्या आणि 6व्या क्रमांकाचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहेत. अजूनही 12 बॉलचा खेळ बाकी आहे. या 12 बॉलमध्ये इथून धाबा बनवायचं आहे. टार्गेट सेट करायचं आहे. आता इथून खऱ्या अर्थानं विकेट आल्यानंतर थोडीशी जबाबदारी वाढली आहे 4थ्या आणि 6व्या क्रमांकाच्या फलंदाजांवरती. जबाबदारीपूर्वक आता इथून खेळ करायचा आहे. खऱ्या अर्थानं पार्टनरशिपची गरज आहे. पार्टनरशिप जर इथून बिल्डअप झाली तर मात्र एक चांगली टोटल, एक फायटिंग टोटल नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. परंतु तसे प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये करावे लागतील बॅटिंग करणाऱ्या पवन एंटरप्राइजेस कोलंबोली टीमला. कारण की अगदी आपण पाहायला गेलं तर गोलंदाजी फार चांगली आपल्याला पाहायला मिळते मार्केबाडी टीमकडनं. पहिल्या षटकामध्ये 5 धाबा आणि दुसऱ्या षटकामध्ये 11 आल्या. एकंदरीत 2 षटकांमध्ये 16 धाबा धावफलकामध्ये पाहायला मिळतात. आणि आता गोलंदाजीसाठी आपण पाहताय आज खऱ्या अर्थानं नामदेव मार्के यांनी ज्यांच्याकडे जबाबदारी सोपवली आहे कॅप्टनशिपची ते विशाल माली गोलंदाजीसाठी आपण पाहता. टीमचे कॅप्टन जर्सी नंबर अगदी 33 हार्दिक पांड्याची आठवण येते. पहिलाच बॉल स्विच इट करायचा होता. अँगलने बॉल बाहेर निघाला आणि इथून मात्र अगदी पाहायला गेलं तर डॉट बॉल आपण पाहता. पहिलाच बॉल अगदी आपण पाहता या ठिकाणी गोलंदाज विशाल मालीचा हा डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. चला चला मॅच स्टार्ट करा. इथे देखील आपण पाहताय हा फटका देखील ऑन साईडला चाललाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. फेकी बेगाना झाली आहे परंतु 2 धाबा इथून कंप्लीट होतील. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केली आहे. बेगाना धावला होता जीवन आपण पाहताय. त्या ठिकाणी मोठा चेस होता फिल्डरसाठी परंतु पोहोचले त्या ठिकाणी. 2 धाबा निश्चितच वाचवल्या गेल्या आणि 2 धाबा ॲड झाल्यानंतर धाबा धावफलकामध्ये आल्यात 18. 2 बॉलचा खेळ समाप्त झालाय तिसऱ्या षटकातील. आणखीन एक चांगला बॉल फिंगर रोल केले. बॉल अगदी आपण पाहताय एस्टर्नवरतून निघून गेला. ऑन साईडला खेळायचं होतं जागा बनवून सफल झाले होते परंतु इथे अगदी हा डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. विशाल माली चांगली गोलंदाजी करतायत. टीमचे कॅप्टन येतात त्यांच्यावरती जबाबदारी आहे. आज टीमला लीड करतायत. जबाबदारीपूर्वक खेळ करायचा आहे. आपल्यावरती दिलेला विश्वासाला सार्थ कामगिरी मैदानाच्या आतमध्ये करायची आहे. तशी गोलंदाजी राहिली आतापर्यंत. 3 चेंडूंमध्ये 2 धाबा खर्च केल्यात. इथे अगदी आपण पाहतोय लीडिंग एज पाठीमागे डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. बॉल आता तू निसटला. दुसरी धाव देखील इथून कंप्लीट होताना पाहायला मिळते. जिथे पाहायला गेलं तर एकही धाव कंप्लीट झाली नसती तिथे 2 धाबा कंप्लीट होतात आणि 2 धाब्यांना अगदी आपण पाहताय धावफलक आता जाऊन पोहोचताय ते 20 वरती. 20 धाबा धावफलकावरती. या षटकाचा जर विचार करायला गेलो विश्लेषण जर करायला गेलो ना तर पहिला बॉल निर्धाव आला होता. त्यानंतर दुहेरी धाव. त्यानंतर पुनश्च एकदा निर्धाव बॉल आणि त्यानंतर पुनश्च एकदा दुहेरी धाव. 4 बॉलचा खेळ इथून समाप्त झाला. या षटकातील धाबा धावफलकावरती आल्या त्या 20. विशाल मालीचं हे षटक. टीमचा कॅप्टन आहे. चांगली कामगिरी करतोय गोलंदाजीमधून.
फटका चांगला बाट वरती आला तसा बॉलला पाठवलाय लॉंग ऑन सीमारेषेच्या पलीकडे ज्ञानेश्वरच्या बाट मधून आलाय हा षटकार. अजिंक्य पवार केटीसी लाईव्हचे प्रोप्रायटर सर्वे सर्वा. वेगवान बॉल वेगवान गतिमान बॉल पाहायला मिळतोय. हा डॉट बॉल आलाय आणि या डॉट बॉल न इथून षटक क्रमांक 3 समाप्त झाले. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावा फलकावरती आपण पाहू शकता जाऊन पोहोचल्या 26. या षटकामध्ये विशाल मालीनं 5 बॉल खऱ्या अर्थानं अप्रतिम टाकले होते परंतु एक षटकार त्याच्या विरोधामध्ये आला. 10 धावा त्यानं खर्च केला. एकंदरीत संघाची धावसंख्या अगदी आपण पाहताय 26. आपण पाहताय जे संगीत त्या ठिकाणी वाजलं होतं डीजे मास्टर आमचे अजिंक्य पवार यांच्यावरती केटीसी लाईव्हचे सर्वा खऱ्या अर्थानं फार कमी कालावधीमध्ये यशाच्या उंच शिखरावरती जाऊन पोहोचलेली ही वाहिनी आपण पाहताय. सातत्यानं चर्चेमध्ये राहिली आहे केटीसी लाईव्हची वाहिनी आपण पाहताय. क्लॅरिटी आणि क्वालिटी फार चर्चेमध्ये राहिली आहे. अगदी प्रत्येक कॅमेरामन चांगलं कॅमेरा बघ करतोय. आमचे ऑपरेटर 26 धावा धाव फलकावरती आहेत. एक शेवटचं षटक आता इथून प्रगतीपथावरती असेल आणि गोलंदाजीसाठी आपण पाहताय युवराज हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल शेवटच्या षटकामध्ये. नक्कीच जॉन्टी अण्णा दलवी यांच्या आग्रा खातीर या टुर्नामेंट या ठिकाणी आयोजन केलं आहे. दोस्ती ग्रुप व जय हनुमान क्रिकेट संघ बाकस. जॉन्टी अण्णांचं क्रिकेटवरती भरपूर प्रेम आहे आणि इंडिया वर्सेस न्यूझीलंड ही मॅच पाहण्यासाठी त्यांना जायचं होतं परंतु आयोजनाची एवढी मोठी जबाबदारी होती का त्यांना जायलाच मिळालं नाही. प्रत्येक मॅच कुठेही असो कोणत्याही कानाकोपऱ्यात इथे मात्र ऑन साईडला विथ द टर्न फटका दमदार आहे. बॉल आउट ऑफ द पार मिड विकेटला इथे आलाय भव्य षटकार. विरोधामध्ये काही जबरदस्त फटका थोडासा कमी गतीने टाकला होता. स्विंग होता या चेंडूमध्ये तो अगदी आपण पाहताय टर्नला ओळखलं आणि त्यानंतर हा फटका एक्झिक्यूट केला. मिड विकेटला षटकार पाहायला मिळतोय. धाव फलकावरती 32. पुन्हा एकदा ऑन साईडला गॅप मध्ये खेळलाय. गॅप मोठी आहे. क्षेत्ररक्षक आले त्या ठिकाणी. एक कंप्लीट झाली. दुसरीचा प्रयत्न इथे चुकी घडली आहे आणि तोपर्यंत एकच धाव आपल्याला पाहायला मिळते. एका धाबानं आपण पाहत आहे 33 धाव फलकावरती आल्यात. पहा जिथे आपण पाहायला गेलं तर ऋषी जो पहिल्याच बॉलवरती बाद झाला होता त्यानंतर संतोष गारे अगदी आपण पाहताय ज्यावेळी संघाची धावसंख्या 5 होती त्यावेळी संतोष गारे देखील बाद झाले होते आणि त्याच्या पाठोपाठ दशरथ देखील बाद झाले होते. परंतु इथे जर पाहायला गेलं तर आक्रमण चालू आहे दोन्ही बाजूनं. ज्ञानेश्वरच्या बाट मधून स्क्वेअर ऑफ द विकेट बॉल अगदी आपण पाहताय सीमारेषेच्या पलीकडे ज्ञानेश्वरचा तडाखा इथे आलाय षटकार. एकोणचाळीस धाव फलकावरती. पुन्हा एकदा शॉर्ट बॉल होता ऑन साईडला खेळला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक पाहायला मिळतात. चांगली फिल्डिंग झाली आहे. तोपर्यंत एकच धाव पाहायला मिळते. एक षटकार आल्यानंतर एक सिंगल आली होती अक्षयच्या बॅटमधून. त्यानंतर ज्ञानेश्वर स्ट्राईकला आला होता त्याच्या बॅटमधून षटकार आलाय. पुन्हा त्यानं एक सिंगल मिळवली आहे. आता तो नॉन स्ट्राईकवरती गेलाय. 2 बॉलचा खेळ बाकी आहे पहिल्या सत्रातील आणि धाव फलकावरती आहेत त्या तब्बल 40 धाव फलकावरती आहेत.
5 धावसंख्येवरती 2 फलंदाज बाद झाले होते. फुलटॉस बॉल, मिड विकेटला पाठवले बॉलला. आणखीन एक षटकार आलाय अक्षयच्या बॅट मधून. शेवटच्या षटकामध्ये आक्रमक बॅटिंग करतायत अक्षय आणि त्याच्या साथीनं ज्ञानेश्वर. बॉल द्या मैदानाच्या आतमध्ये. या षटकारानं धाव फलकावरती आपण पाहताय 46 धावा तब्बल धाव फलकावरती आल्यात. या षटकामध्ये आतापर्यंत 3 षटकार आलेत, 2 सिंगल आल्यात, म्हणजे एकंदरीत धाव खर्च केल्यात युवराजनं 5 बॉल मध्ये तब्बल 20. सेहेचाळीस धावा धाव फलकावरती. एक बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. स्ट्रायकिंग एंडवरती अक्षय अगदी आपण पाहतोय 6व्या क्रमांकावरती मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. परंतु ज्या प्रकारे तो लढला, ज्या प्रकारे त्याने बॅटिंग केली आहे, संघ अडचणीमध्ये असताना संकटमोचक म्हणून अगदी आपण पाहताय दोन्ही फलंदाज उभे राहिलेत. इथे फटका देखील लॉब केलाय. लॉंग ऑन मध्ये चाललाय बॉल. एक कंप्लीट झाली, दुसरीसाठी वेगानं पलटलेत. बॉल हातातून निसटलाय, परंतु पंच सांगतात फलंदाज बाद. एकच धाबेतून एक धाबेतून कंप्लीट झाली आहे. दुसऱ्या धाबेसाठी फलंदाज बाद झाला. एका धाब्यानं धावफलक जाऊन पोहोचला. ते तब्बल 47 धाबा धाव फलकावरती आहेत आणि आता टार्गेट असणार आहे ते 48 धावसंख्येचं मार्केबाडी टीमच्या अगेन्स्ट. विचार देखील केला नव्हता कुणी, कारण की 5 धाब्यांवरती 3 विकेट आल्या होत्या आणि त्या तीनही विकेट जर पाहायला गेले ना, तर या कलंबोली टीमचे जे महत्वाचे फलंदाज होते ऋषी, संतोष गारे, दशरथ देशमुख, हे तीनही फलंदाज बाद झाले होते. परंतु त्यानंतर मिडल ऑर्डरमध्ये आपण पाहताय ज्ञानेश्वर आणि त्याच्या साथीला अक्षय ज्या प्रकारे बॅटिंग केली आहे, कमालीची बॅटिंग, आक्रमक ताबडतोब फलंदाजी आपण पाहताय. षटकार चौकारांची आतिषबाजी पाहायला मिळाली. प्रत्येक गोलंदाजाचा अगदी समाचार घेतला गेला आणि शेवटच्या षटकामध्ये अगदी जर पाहायला गेले ना, तर तब्बल 21 धावा त्यांना जमा केल्यात. चला नेक्स्ट मॅचचा टॉस आपण या ठिकाणी करतोय. 47 झाल्यात, 48 बनवायचे. माझगाव टीमचे कर्णधार आणि शेलू टीमचे कर्णधार. चला शेलू टीमचे कर्णधार या ठिकाणी उपस्थित आहेत. माझगाव टीमचे कर्णधार, आपला कर्णधार या ठिकाणी टॉस साठी पाठवा.
सन्माननीय धनाजी मार्के साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. साहेबांना विनंती आहे की आपण या मुख्य व्यासपीठावरती या. आपलं सहर्ष स्वागत. दरम्यान नेक्स्ट मॅचचा आपण टॉस करतोय. रामदासजी शिंगटे साहेबांच्या शुभ हस्ते आपण नेक्स्ट मॅचचा या ठिकाणी टॉस करतोय. एकीकडे तुम्ही पाहताय माझगाव आणि त्यांच्या विरोधामध्ये शेलू या दोन टीम दरम्यान आपण टॉस करतोय. इथून टार्गेट आहे मार्केबडी टीमच्या अगेन्स्ट 48 धावसंख्येचं एक मोठं टार्गेट. सन्माननीय भगवान शेठ दलवी या ठिकाणी टॉस करतील. मंगेश दादा बैखरे यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. आणि सन्माननीय कैलासजी बैखरे यांच्याकडून नामदेव मार्के ज्यावेळी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी जातील त्यांच्या प्रत्येक षटकारासाठी 200 आणि त्यांच्या बॅनरवरती जर का षटकार आला कैलासदादा बैखरे यांचा तर 1000 रुपयाचं कॅश प्राईज आणि षटकार हॅट्रिकसाठी तब्बल 1000 रुपयाचं कॅश प्राईज. हा फक्त नामदेव मार्के यांच्यासाठी असेल आणि बॅनरसाठी सगळ्यांसाठी असेल. इथे आपण पाहताय चुकी घडली मैदानाच्या आतमध्ये. कॉलिंग देखील चुकीची होती परंतु योगेश यांचा लेझी थ्रो पाहायला मिळाला. तिथून आपण पाहताय 2 धावा सहजरित्या कंप्लीट झाल्या आणि या 2 धावांना आपण पाहताय धावफलक जाऊन पोहोचले ते 7 वरती. पहिला व्हाईट बॉल होता त्याच्यावरती चौकार आला होता त्यानंतर या 2 धावा. इथे अगदी आपण पाहताय मिस टायमिंग राहिलाय. क्षेत्ररक्षक आले जज करतायत. योगेश आले त्यांनी झेल कॅरी केलाय आणि इथे मात्र संदीपला परतावा लागतोय. पहिला आद्रा मिळतोय. 48 धावसंख्येचा पाठलाग करत असताना मार्केबाडी टीमला फलंदाज बाद होतोय संदीप मार्के. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय मार्केबाडी टीमचा बायकर मॅन जीवन भगत मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला 3ऱ्या क्रमांकावरती. मनसे चषक गारपोलीच्या मैदानावरती बाईक मिळाली होती गत वर्षी जीवन भगतला. तो बायकर मॅन मैदानाच्या आतमध्ये. पहिला बॉल गॅप मध्ये अगदी आपण पाहताय शॉट एक्स्ट्रा कव्हरच्या बाजूने काढायचा होता परंतु त्या ठिकाणी दर्शन येवल्याचं चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि तोपर्यंत एकच धाव पाहायला मिळतीये. माहिती होतं हाताने चेंडू आडणार नाहीये. पाय पुढे केला आणि पायानं चेंडूला अडवलं. इथून चांगला बॉल अगदी आपण पाहताय थोडंसं स्विंग पाहायला मिळाला. लेग कटरचा वापर करतायत संतोष गारे आपण पाहताय. आधी खऱ्या अर्थानं संतोष गारे यांच्याकडे लेग कटर आहे ऑफ कटर आहे त्यानंतर बाउन्सर आहेत फुल लेनचे बॉल आहेत. सर्व गुण संपन्न असा गोलंदाज. आणखीन एक चांगला बॉल अगदी जाग्यावरून खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातोय. बॅट अँड बॉलचा संपर्कच होत नाहीये. विशाल माली टीमचा कॅप्टन आपण पाहतो चुकी करताना पाहायला मिळतोय. एक मोठी धावसंख्या चेस करायची आणि त्यांच्या माध्यमातून हे 2 चेंडू निर्धाव खेळून काढलेत. खऱ्या अर्थानं ज्या धावा एक्स्ट्राच्या खर्च केल्या होत्या ना संतोष गारे यांना या 2 चेंडू निर्धाव टाकले त्याच्यामध्ये या संपूर्ण त्या धावसंख्येचा भरपाई त्यांनी काढली आहे कारण की विकेट देखील एक आली होती. इथे समोरच्या दिशेनं बॉल अगदी चाललाय ब्लॅक स्क्रीन वरती. पंचांचा निर्णय येणं बाकी आहे. सर काय आहे चेक करायचं आहे. चेक करूया. थर्ड अंपायरच्या साह्यानं आपण पाहता या ठिकाणी हा डिसिजन चेक केला जातोय. पेंडिंग आहे. DRS घेतला. समोरच्या दिशेनं हा फटका लॉब केला होता.
चौकार आला आणि या चौकारानं धावसंख्या जाऊन पोहोचते ती 12 वरती. 12 धावा धाव फलकावरती. एक ओव्हरचा खेळ समाप्त झाला. एक ओव्हरमध्ये धाबा आल्यात 12, बनवायच्या 48 आहेत. 4 ओव्हरमध्ये पहिल्या षटकामध्ये 12 आल्यात. 12ची सरासरी राखायची होती. 12 धावा पहिल्या षटकामध्ये आल्यात. विकेट आली आहे परंतु प्रेशर घेतलं नाहीये. 2 डॉट बॉल आले परंतु त्यानंतर एक चौकार आपल्याला विशाल माळीच्या बॅटमधून पाहायला मिळाला. आता इथून अगदी आपण पाहत आहे सेकंड गेंदवरती आपल्याला पाहायला मिळेल जीवन भगत. आणि दुसऱ्या षटकामध्ये मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच दर्शन येवले गोलंदाजीसाठी. कमी गतीने टाकला होता. रीड केला. बॉलला पाठवलाय काऊ कॉर्नर सीमारेषेच्या पलीकडे. जीवन भगतची ताकद आहे. त्याचा बाट मधून आलाय. नजाकत बरा. ब्युटिफुल षटकार. थँक्यू. बॉल द्या. बॉल द्या. विवेक बॉल द्या. इथून आपण पाहता हा षटकार आला. षटकारानं धावा धाव फलकापती 18. 12ची सरासरी राखायची होती प्रति षटक. पहिल्या षटकामध्ये 12 आल्या होत्या आणि इथे मात्र दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली. दर्शन येवलेच्या पहिल्या बॉलवरती आज षटकार आपल्याला पाहायला मिळतोय आणि या षटकारानं 18 धावा धाव फलकापती पाठलाग करायचा 48 धावसंख्येचा मार्केबाडी टीमला. जीवन भगतची बॅट या मॅच मध्ये अगदी तळपताना पाहायला मिळते. इथून आपण अगदी पाहू शकता थोडासा पाठीमागे टाकला. आता व्हेरिएशन आणली या बॉल वरती. कमी गतीने टाकला होता. चेंज ऑफ पेस पाहायला मिळाला. गतीमध्ये ज्यावेळी परिवर्तन केलं जातं त्यावेळी थोडासा कुठेतरी फलंदाजाला दडपणाखाली टाकण्याचं काम केलं जातं. तेच काम आता दर्शन करत असताना हा डॉट बॉल त्यांना फेकला. 18 धावा धाव फलकावरती आहेत. 48चा पाठलाग चालू आहे. इथे हेलिकॉप्टर उडवलाय. जास्त उंच. लांबी किती. ज्ञानेश्वरच्या हातामध्ये पोहोचेल एवढी परंतु जेल ड्रॉप. इथे असं वाटलं होतं सेफ हँड मध्ये बॉल चाललाय परंतु ज्ञानेश्वरनं देखील चुकी केली आहे. बॉल बराच काल हवेमध्ये होता. उंच उडाला होता. लांबी कमी मिळाली होती. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आले होते. जज करत होते परंतु झेल इथून ड्रॉप झाला. तोपर्यंत एक धाव इथून कंप्लीट झाली. 19 धावा धाव फलकापती. ही विकेट ही फार महत्वाची विकेट होती. ज्यावेळी आता जीवन भगतच्या भाटमधून धाबा येतील ना त्यावेळी ज्ञानेश्वरला देखील आता इथून टेन्शन ज्ञानेश्वरचं टेन्शन देखील वाढलं जाईल. इथे लिडिंग एस लागली होती. यष्टीरक्षकानं चुकी केली. पुनश्च एकदा झेल ड्रॉप झाला आणि तोपर्यंत एक धाव इथून देखील कंप्लीट होताना पाहायला मिळते. खऱ्या अर्थानं दर्शन येवलेला त्याच हाताला नेमकी दुखापत आहे. ज्यावेळी वेगानं बॉल फेकत असतो त्यावेळी अगदी हाताला त्रास होतोय परंतु खेळायचं गाबासाठी गाबाच्या नाबासाठी ते प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये तो करतोय. 20 धावा आल्या धाव फलकावरती. फटका चांगला आहे. एक्स्ट्रा कव्हर मधून बॉलला काढलाय. एक्स्ट्रा ऑर्डिनरी क्रॅकिंग कव्हर रावची पेशकश. बॉल सीमा पार. आउट ऑफ द पार्क. बिग हिट. बिग षटकार. जीवन भगतचा झेल सोडला होता ज्ञानेश्वरनं. जसा स्ट्राईक वरती आला हा फटका त्याच्या बॅट मधून पाहायला मिळतोय. वेट बॅलन्स करत असताना समोरच्या दिशेनं फटका लॉब केलाय. एक्स्ट्रा कव्हर मधून हा षटकार आलाय आणि या षटकारानं धावा धाव फलकावरती आपण पाहता जाऊन पोहोचलात.
तर 26 वरती 48चा पाठलाग करत असताना अजूनही या षटकातील एक बॉलचा खेळ बाकी आहे. आतापर्यंत 14 धावा खर्च केल्या दर्शन येवलेनं. त्यानं चान्स बनवला होता 2 बॉलवरती. अगदी एक जीवन भगतचा झेल सुटला होता, त्यानंतर विशाल मालीचा देखील झेल सुटला होता आणि त्यानंतर जीवन भगतचा आक्रमण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं. कमी गतीने टाकलाय, चेंज ऑफ पेस, वेकंड एरिया आहे, क्षेत्ररक्षक नाहीये त्या ठिकाणी. एक तर कंप्लीट झाली, दुसरीचा प्रयत्न वेगानं सरसावलेत आणि इथून आता दुसरी धाव कंप्लीट आहे की नाही इथून तिसऱ्या पंचांकडे रेफर केलाय. आता ऑपरेटर टेक्निकल रूम मधनं चेक केलं जाईल. आमचे तिसरे पंच इथून आता चेक करतील. भगवान दलबी सर या ठिकाणी चेक करतील पोचलाय की नाही. फलंदाज बाद. आईन मोक्याच्या वेळी धोक्याची घंटा होऊ शकते का आता मार्केवाडी टीम साठी. रनआउटची विकेट आली आहे जीवन भगतची, तो बाद झालाय. फटका चांगलाय, बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. पंच सांगतात वन बाउन्स, चौकार. थँक्यू 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 थँक्यू. धाबा बनवल्या होत्या ज्ञानेश्वरनं बॅटिंग करत असताना, परंतु इथे पहिल्याच बॉलवरती विशाल मालीच्या बॅटमधून आज चौकार. धाबा धाव फलकाबद्दी 31. यावेळी स्विच इट करायचा होता, बॅट अँड बॉलचा संपर्क नाही. हा डॉट बॉल आलाय. 11 बॉल 17ची गरज होती, आता 10 बॉल आणि धाबा बनवायचे त्या 17. 31 झाल्यात, 17 अजूनही बनवायचे 10 बॉल मध्ये. विशाल माली आपण पाहतोय ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळतो. टीमचा कॅप्टन त्याच्या विरोधामध्ये ज्ञानेश्वर. समोर टाकला होता, समोरच्या दिशेनं लॉंग ऑफ मध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय, तोपर्यंत एकच धाब्यातून कंप्लीट होते आणि या एका धाब्यानं आपण पाहतोय पुन्हा एकदा समीकरण बदलेल. धाबा धाव फलकावरती आल्यात 32. आता 16 अजूनही बनवायचे आहेत. उर्वरित बॉल इथून शिल्लक आहेत ते 9. 9 बॉल मध्ये 16. जो मोठे फटके मारत होता जीवन भगत रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद झाला. इथे देखील ऑन साईडला टर्न केला, मिड विकेटला डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एकच धाव पाहायला मिळतीये. धाबा बनवायचे आहेत, सिंगल डबल न खऱ्या अर्थानं स्ट्राईक रोटेशन चालू आहे. एक धाब्यानं आता पुढे जाण्याचं काम करते मार्केवाडी टीम. ज्ञानेश्वर पहिल्या बॉलवरती चौकार आल्यानंतर कमबॅक करतोय. चांगली बॉलिंग आतापर्यंत राहिली आहे. 4 बॉलमध्ये अगदी आपण पाहताय त्यांना धाबा खर्च केल्या त्या 6. एकंदरीत संघाची धावसंख्या 33.
इथे फटका चांगला आहे, परंतु क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी योगेश. तोपर्यंत एकच धाव पाहायला मिळेल. 34 धावा धाव फलकावरती आल्यात. अजूनही इथून पाहायला गेलं तर 14 बनवायचे आहेत. 7 बॉल आणि अजूनही 14 धावा, म्हणजे प्रत्येक बॉलवरती दुहेरी धावा हवी आहे ती मार्केबडी टीमला. फटका हा चांगला आहे, परंतु क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी आणि इथे झेल देखील कॅरी झालाय. शेवटचे 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये आता धावा बनवायच्या आहेत. आपण पाहता या ठिकाणी 24 धावा झाल्यात. 14 धावा अजूनही बनवायच्या आहेत. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय सोमनाथ मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. पाचव्या क्रमांकावरती अजूनही नामदेव मार्के यांचं मैदानाच्या आतमध्ये येणं बाकी आहे. 6 बॉलमध्ये 14 धावा बनवायचे आहेत. विशाल माली अजूनही मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय, जो संघाचा संघनायक आहे, सेनापती आहे. आज त्याच्यावरती जबाबदारी आहे. 6 बॉलमध्ये त्याला 14 धावा इथून बनवायच्या आहेत. परंतु समोर आपण पाहताय सँडी संदीप आपल्याला पाहायला मिळतात गोलंदाजीसाठी. उंच पुरेशी हे गोलंदाज आहेत, चांगली गोलंदाजी करतायत. मागची मॅच जर पाहायला गेलं ना तर मागच्या मॅचमध्ये शेवटच्या षटकामध्ये ज्या प्रकारे सँडेने गोलंदाजी केली होती. 6 बॉल 14ची गरज. जबरदस्त मॅच, हाय व्होल्टेज ड्रामा. पहिलाच बॉल लॉंग लेगला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आले होते, परंतु त्यांचा अगदी हाताला स्पर्श करून बॉल सीमारेषेच्या पलीकडे. चौकार. थँक्यू 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 थँक्यू. 38 धावा धावफलकावरती आल्यात. 5 बॉल अजूनही 10 धावा बनवायच्यात. विशाल माली कॅप्टन, अगदी आपण पाहताय मैदानाच्या आतमध्ये कॅप्टन नॉक इनिंग साकारत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. जबरदस्त स्वतःवरती जबाबदारी घेतली आणि स्वतः जबाबदारीनं मैदानाच्या आतमध्ये खेळ करतोय. कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट असं म्हटलं जातं. समोरून नेतृत्व करणारा तर नेतृत्व मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. इथे अगदी आपण पाहताय फुल लेनचा बॉल होता, समोरच्या दिशेने खेळायचा होता. बॅटन बॉलचा संपर्क नाहीये. सँडीनं ओळखलाय. ऑन साईडला जर बॉल दिले तर सहजरित्या विशाल माली आक्रमण करतोय. त्याच्यापासून थोडासा दूर बॉल जर ठेवला तर इथून डॉट बॉल येतील. 4 बॉल आणि 4 बॉलमध्ये धावा बनवायच्या आहेत मार्केवाडी टीमला. त्या 10 4 बॉल 10 धावसंख्येची गरज. इथे दांडी गुल, फर्निचर डिस्ट्रॉय. फलंदाज बाद. कॅप्टन हॅज टू द डिपार्ट. 3 बॉल आणि आता 3 बॉलमध्ये 10 धावा बनवायच्या आहेत. आणि मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय आता या टीमचे सरसेनापती मार्केबडी टीम ज्यांच्या माध्यमातून उभारली गेली, नामदेव मार्के. जे प्रेक्षक मैदानाच्या आतमध्ये आहेत त्यांना विनंती आहे की आपण मैदानाच्या बाहेर चला. जे प्रेक्षक मैदानाच्या आत आहेत त्यांना विनंती आहे आपण मैदानाच्या बाहेर चला. आणि पट्ट्यावरती बसलात आपण आणि त्याच्या खाली वायर देखील आहेत. आपणास विनंती आहे. थँक्यू. तीन बॉल आणि 3 बॉलमध्ये आता बनवायचे 10 धावा. मैदानाच्या आतमध्ये टीमचा सरसेनापती आपण पाहताय ज्यांच्या माध्यमातून मार्केबडी टीमचं नाव खऱ्या अर्थानं घेतल्यानंतर नामदेव मार्के यांचं नाव खऱ्या अर्थानं पहिलं येतं. ते नामदेव मार्के मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात 6व्या क्रमांकावरती. 3 बॉलमध्ये 10 धावा बनवायच्या आहेत. नामदेव मार्के स्ट्रायकिंग गेनवरती आपल्याला जरूर पाहायला मिळतील. त्यांच्याकडे ती अगदी आपण पाहताय क्षमता आहे, त्यांच्याकडे ती ताकद आहे. बरेचसे क्रिकेटमधले उतार चढाव त्यांनी पाहितलेत. या सिच्युएशनला कशी
हँडल करायचं हे त्यांना भरपूरदा माहिती आहे. इथून आपल्या टीमला बाहेर कसं करायचं हे देखील त्यांना माहीत आहे. परंतु समोर तेवढा साखळीचा गोलंदाज आपण पाहताय सँडी, ज्यानं मागची मॅच देखील अगदी गोलंदाजी करत असताना आपल्या टीमला जिंकून दिली आहे. 3 बॉल 10 धावसंख्येची गरज. इथे अगदी आपण पाहताय एक सिंगल धाव आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे आता 2 बॉलमध्ये 9 धावा बनवायच्या आहेत त्या मार्केबाडी टीमला. 2 बॉल 9 धावसंख्येची गरज. जीवन भगतची ती विकेट रनआउटच्या स्वरूपामध्ये आली होती. कदाचित तिथे दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला नसता तर जीवन भगत ऑन स्ट्राईक पाहायला मिळाला असता. परंतु एक धाव किती जिवारी पडली आहे ती मार्केबाडी टीमच्या हे देखील पाहायला मिळतं. जिथे असं वाटलं होतं जीवन भगत बॅटिंग करत होता त्यावेळी अगदी सहजरित्या मार्केबाडी टीम इथून जिंकते की काय, परंतु तो बाद झाल्यानंतर पूर्णपणे वर्चस्व प्रस्थापित केलं ते कलंबोली टीमनं. येणारे 2 बॉल आणि आता 9 धावसंख्येची गरज. स्ट्रायकिंग एंडवरती आपण पाहता लेफ्टी फलंदाज सोमनाथ आपल्याला पाहायला मिळतोय. 2 बॉलमध्ये 9 धावा बनवेल का सँडीच्या विरोधामध्ये. चला चला मॅच स्टार्ट करा. जास्त बळ घेऊ नका, मॅच लगेच स्टार्ट करा. इथे आपण पाहताय हाफ ट्रॅकर होता, फुल करायचं होता, पाठीमागे निघाले आणि हा डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. आता शेवटचा 1 बॉल आणि 1 बॉलमध्ये धाबा बनवायचा आहेत त्या मार्केबाडी टीमला 9. इथे फटका लॉब केलाय, बॉल चाललाय डीप मध्ये, चांगलं क्षेत्ररक्षण. इथे मॅच जिंकली आहे कलंबोली टीमनं. कॉंग्रॅच्युलेशन टीम, हार्ड लक टीम मार्केबाडी. चला नेक्स्ट मॅच माझगाव आणि त्यांच्या विरोधामध्ये शेलू. लगेच मैदानाच्या आतमध्ये एंटर व्हा. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच नो डाऊट. बॅटिंग करत असताना 28 धावा बनवला आणि गोलंदाजी करत असताना 1 विकेट त्यानं मिळवली. तो ज्ञानेश्वर ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. सेकंड मॅचला जशी सुरुवात होईल तशी मायक्रोफोनवरती आपण आवाज ऐकणार आहोत संदीप गायकवाड सरांचा.